नमस्कार, पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। कराडमधील कोल्हापूर नाका येथे दुचाकी ट्रकचा अपघात, पती पत्नी जागीच ठार। कराडच्या कोल्हापूर नाक्यावर भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने काले तालुका कराड येथील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली। यामुळे शहरातून बाहेर जाणारी वाहतूक व महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज 3:30 वाजण्याच्या सुमारास काले येथून नदाब दाम्पत्य आपल्या टीव्हीएस मोपेड क्रमांक MH50J 7642 वरून कराडकडे येत होते। कोल्हापूर नाक्यावरील पुलाखालून शहरात येत असताना सातारा बाजूकडे वेगाने जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली। या धडकेत दुचाकीसह दोघांना ट्रकने काही अंतर फरफटत नेल्याचे काहींनी सांगितले गेले। यामध्ये महिलेच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता। पुणे मेंगलोर महामार्गावरून कराड शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकीला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली। या धडकेत दुचाकीवरील पती पत्नी जागीच ठार झाले। या अपघाताची माहिती कळताच पोलीस निरीक्षक DR पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक शाखेच्या पोलिसांच्या मदतीने महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली आहे। कोल्हापूर बाजूकडून उड्डाणपुलाखालून कराड शहराकडे येणाऱ्या वाहनधारकांना नेहमी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असतो। महामार्गावरून सातारा बाजूला जाणाऱ्या वाहनांचा नेहमीच वेग अधिक असतो। या उड्डाणपुलाखालून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांचा यापूर्वीही अनेकदा अपघात घडला आहे। कराड प्रतिनिधी मयूर जाधव,